नमस्कार मंडळी. माझं नाव राजस सुळे म्हणजेच तुमचा लाडका मिहीर. आणि मी आयुष आशिष भिडे म्हणजे तुमचा लाडका लकी. आज तुम्ही आलायत प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर आणि तुम्ही बघू शकता आम्ही रंगपंचमी होळी हा सण इथे साजरा करतो आहे आणि आम्ही खूप छान धमाल मस्ती केली आहे. आम्ही टॉप टू बॉटम रंगात आहोत आणि येस तुम्हा सगळ्यांना होळीच्या रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. खूप शुभेच्छा. ओके, तुम्ही रंगात माखलेले आहातच दिसतंच आहे. सो कशी होळी चालली त्याबद्दल काय सांगशील आणि किती धमाल चालू आहे आता सध्या? खूप धमाल चालू आहे आणि आम्ही दोघं सकाळपासूनच खूप धमाल करतो आहे. म्हणजे शूटिंग करता करताच आमची अपार्ट फ्रॉम शूटिंग ही खूप जास्त धमाल सुरू आहे आणि आम्हाला आज मजा येते. नाही, होळी हा सणच एवढा म्हणजे आनंद देणारा आहे आणि एवढी आपण मजा करतो. त्यात आपण शूट करतो आहे आणि गाणी लागली आहेत, रंग आहे, तर एकंदर वातावरण खूप मस्त असं झालं आहे आज शूटवर. आणि तुम्ही बघू शकता आमच्या मालिकेत प्रत्येक कलाकाराचा एक वेगवेगळा रंग आहे जो तुमच्यापर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तसेच वेगवेगळे रंग तुम्हाला या होळीच्या सणानिमित्त आमच्या या सिरियलमध्ये म्हणजे तुमच्या जवळच्या सिरियलमधून प्रेमाची गोष्ट या मालिकेत तुम्हाला बघायला मिळतील. बरं, होळीचा सीन चालू आहे आणि आपल्या लहानपणीच्या होळीच्या आठवणी तर असतात. अशा तुमच्या काही आठवणी आहेत का की कल्ला केला आहे, दंगा केला आहे आणि लहानपणी आपल्याला काहीच माहिती नसतं की होळी वगैरे कसं खेळायचं वगैरे. सो त्या आठवणी काय तुम्ही शेअर करा? नाही, हो ना, म्हणजे रंगपंचमीच्या तर खूप आठवणी आहेत, पण मी हेही सांगेन की आपण जेव्हा होळी पेटवतो तेव्हा एक माझी जी आठवण आहे अशी की माझी इथे सोसायटी आणि समोर अजून एक सोसायटी, तर दोन्ही ठिकाणी जेव्हा होळी पेटवायचे तेव्हा हेच असायचं की आपली होळी केवढी उंच आहे आणि त्यांची केवढी छोटी आहे. तर त्यांची जर उंच होत असेल तर आपण सांगायचं, अहो वॉचमॅन दादा अजून आपल्याला लाकडं जमा करायची, तर अजून उंच करायची. सो ती एक खूप अशी छान लहानपणीची आठवण आहे. आणि मग त्याच्यानंतर रंगपंचमीचे तर आहेतच की म्हणजे खूप होळी खेळायचं. लहानपणी एकदा तर माझा पाय मुरगळला होता, मला 3-4 दिवस नीट चालताही येत नव्हतं, पण तरी होळी आहे तर मी एवढूसा त्याच्यामध्ये ती जाडी अशी एवढी जड बादली घेऊन चाललो आहे जिन्यांवर वगैरे. तर खूप धमाल केली. सकाळी उठून पहिले सगळे यायच्या आधी फुगे तयार करायचे, म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी जरा ॲमो आहे आणि मग लोक आल्यानंतर मग त्यांच्या जोरात फेकायचे. मग या सगळ्या तर आहेतच, खूप सगळ्या मस्त आठवणी आहेत होळीच्या. जसं आत्ता मिहीरने सांगितलं की होळीची त्याची एक आठवण, तशी माझी एक लहानपणाची आठवण आहे की मी आणि माझा मित्र बिल्डिंगचाच आम्ही खेळत होतो बाकीचे मित्र येईपर्यंत आणि रस्त्यावर समोरच्या बिल्डिंगवरची मुलं आणि आमची अशी फुग्यांची फाईट व्हायची. तर त्या फाईटमध्ये असं झालं की दोनदा ना एक गाडी अशी पास झाली आणि ती वाचली जेव्हा आम्ही असा फुगा मारला आणि तिसऱ्यांदा ती गाडी जाताना त्या काचेवरती तो फुगा बसला. ती गाडी थांबली, तो माणूस ओरडत आला अंगावर आणि आम्ही दोघं पळालो, ते डायरेक्ट जाऊन थांबलो माझ्या घरी. तर ही एक वेगळी धमाल आणि एक आठवण आत्ता आठवली मला आणि अशा बऱ्याच धमाल म्हणजे आम्ही केलेल्या आहेत. बरं, रंगाच्या अशा काही आठवणी आहेत का? कारण पहिला बांगडी कलर, सिल्वर कलर हे खूप फेमस असायचा आणि ते जात नसायचा आणि मग दुसऱ्या दिवशी शाळा वगैरे असायची. अशी काही तुमच्या आठवणी? हो, माझ्याबरोबर तसं झालेलं आहे. तो रंग आणलेला लावायला मित्रांना, पण तो नकळत त्यांना लावता मलाही लावला गेला आणि तो जास्त लावला गेला. त्यामुळे असं झालेलं की 2 दिवस मी तो रंग घेऊन फिरत होतो, पण लकीली आमच्या शाळेलाही सुट्टी आलेली, त्यामुळे तसं शाळेत रंग घेऊन जावं लागलं नाही. पण हो, म्हणजे मी 2 दिवस तो रंग असा शरीरावर होता माझ्या आणि तो मी तसाच फिरत होतो. नाही, माझ्या अजून एक लक्षात आहे की होळीच्या पुढचे काही दिवस तुमच्या नखांवरचा रंग जर लगेच गेला म्हणजे तुम्ही काय होळी खेळत नाही आहात. साधारण महिना कानाच्या मागे, कानाच्या आत, इथे नखांवर आपल्या म्हणजे पोटाला इथे कुठे ते मागे, पाठीवर, मानेवर, हे सगळे रंग जर तुमचे लगेच गेले तर तुम्ही काही होळी खेळलेला नाही आहात. सो माझं तरी हेच असायचं की आपण एवढा रंग फासून घ्यायचा स्वतःवर की बाबा शाळेत गेल्यावर आपलं नाक नाही कापल्या गेलं पाहिजे, हा खेळून आलाय हे कळलं पाहिजे. बरं, कधी मित्रांना ओढून वगैरे बाहेर काढलात असं काही किस्से? हो, म्हणजे शाळेत अलाउड नसायचं रंगपंचमी, तर शाळा सुटल्यानंतर आम्ही खेळायचो. तर मग बसमध्ये फुगे मारणं किंवा एखादा रंग लावून घेत नाही आहे तर ती पाण्याची बॉटल असते ती त्याच्यावर रिकामी करणं. आणि येस, कॉलेजेसमध्ये वगैरे आम्ही खूप कल्ला केला आहे, राडा केला आहे आणि आमच्या भाषेत सांगायचं तर आम्ही जलवा दाखवला आहे. नाही, माझा तर एक म्हणजे अगदी चांगला मित्र आहे. त्याला 1 वर्षी म्हणजे त्याला होळी फारशी अशी खेळायची नव्हती आणि त्याला असं वाटलं की आता आमची होळी खेळून झाली आहे, तर तो आम्हाला सहज आंघोळ वगैरे करून असा छान एकदम भांग वगैरे पाडून आम्हाला भेटायला आला.
त्याला जेव्हा दिसलं की आम्ही पूर्ण रंगात आहोत आणि आता त्याला रंग लावणार, तर तो जवळच्या बिल्डिंगच्या खालच्या एका टॉयलेटमध्ये जाऊन लपला. तर आम्ही काय करावं, आम्ही दाराच्या खालनं पाणी फेकतोय, त्याच्यानंतर टॉयलेटच्या त्या काचांमधनं त्या काचा अशा सरळ करून पिचकाऱ्यांनी रंग, त्याच्यामध्ये रंग, आणि त्याला खूप छळला. त्याच्यानंतर म्हणजे तो आत असूनही तो रंगला होता आणि मग बाहेर आल्यावर मग त्याला वेगळं रंगवलंच. सो अशा तर खूप आम्ही मजा केलेल्याच आहेत. शेवटी मिशन अकम्प्लिश्ड. येस. रंगाच्या तर आठवणी आहेत पुरणपोळीच्या, कारण घरी तर पुरणपोळीवरती ताव मारतातच. सो त्या काही आठवणी म्हणजे आता तुम्ही बोलल्यावरच माझ्या तोंडात पाणी आलं, कारण का पुरणपोळी, नारळाचं दूध, म्हणजे हे एक खूपच भन्नाट कॉम्बिनेशन आहे. आणि मिहीर एक गोष्ट विसरला, साजूक तूप गरम छान. अरे म्हणजे वेड लागतं, वेड. कारण का आणि हे माझ्याबरोबर तर खूपदा झालं आहे की आपण असं आता ठरवतो की नाही, आता दिवाळी झाली, आता आपण काही गोड वगैरे खायचं नाही, जरा दिवस आपण चांगला डाएट करायचा, की लगेच होळी येते. होळीला असं छान, त्याच्या आधी ॲक्च्युली संक्रांत पण येते, तर तेव्हा तिळगुळाचे लाडूही खाल्ल्या जातात. मग ते एक आपलं एक मराठी लोकांचं एक रुटीन आहेच, की म्हणजे हे गोड पदार्थ संपले की अरे आता हे खायचं आहे तुम्हाला. सो ती पुरणपोळीवर ताव मारून मग झोपणं, कारण झोप येतेच. गोड खाल्ल्यावरती झोप येतेच. आयुष, आपण लहान वगैरे असताना आपण हट्ट करतो की मला पिचकारी हवी वगैरे येते, किंवा आईकडे हट्ट करतो पुरणपोळी वगैरे. सो तुझ्या काही तशा आठवणी आहेत का? कारण आता सध्या तर तूही मिस करत असेल आई बाबांना वगैरे. सो त्या आठवणी तुझ्या काही जाग्या होतात का? हो, होतात ना. म्हणजे आता तसं आधीसारखं खेळणं होत नाही, पण हो, म्हणजे आपण जे पिशव्या घ्यायचो 5 रुपयाला 50 का असे 100 वगैरे यायच्या, तर त्या लगेच संपायचं. त्याचा माझा हट्ट खूप असायचा. आणि मग ते ओरडणं, मग ओरडा खाल्ल्यानंतर परत मग तिच्यासमोर जाऊन असं की नाही प्लीज हवं आहे मला असं, आणि मग ते मग आई म्हणणं की हां जागे. मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि पुरणपोळी वगैरे घरीच आपण करतोच, त्यामुळे खाण्यावर काही पाबंदी नाही त्या वेळेला. असं जसं मिहीर म्हणाला की आउट ऑफ कंट्रोल खायचं, तर मजा नाही. आणि म्हणजे मी म्हणजे कबूलच करीन की मी खूप या गोष्टींवर हट्ट केलेला आहे आईबाबांकडे. म्हणजे होळीचे रंग, पिचकाऱ्या, की मग ती पिचकारी तीच आता नवीनवाली जी आली आहे, म्हणजे एका वर्षात काय पिचकारी एवढी काय खराब वगैरे होत नाही, ती चालू शकते 2-3 वर्षे इझी. पण दरवर्षी माझ्याकडे कुठची नवीन पिचकारी आहे, ती पहिले वॉटर टँक आली, मग ती गनची आली. ती गनची पण जोरात जायला पाहिजे, असं जवळ नाही, इथपर्यंत जोरात फोर्सनी जायला पाहिजे. हे सगळे हट्ट करून झाले आहेत. शिवाय फुग्यांचे, रंगांचे हट्ट करून झाले आहेत. म्हणजे मी तर म्हणेन की होळी असो, दिवाळी असो, कधीच हट्ट केलेला आहे. हट्ट तर केलाच आहे. आणि ते कधीच म्हणजे ती सामग्री कधी संपायचीच नाही. म्हणजे फटाके दरवर्षी उरायचेच, आणि रंग आणि हे फुगे हे तर दरवर्षी उरायचं म्हणजे उरायचंच. ओके, होळी आहे तर होळी गाण्यांशिवाय अपुरीच असते. सो माझ्याकडे काही 4 चीट्स आहेत. सो त्याच्यामध्ये गाणी आहेत. सो एकमेकांनी ओळखायचं आहे दमशराज खेळून. ठीक आहे, सोपी आहेत ना गाणी सीड? हां, करायचं. हो, 1 2 3. पिचकारी. बलम पिचकारी जो तूने मुझे मारी. वा, काय गाणं आलं हे? एकदम इझी ना? नाही, काय आलं दाखव. नाही, हे करणं म्हणजे अवघड आहे, कारण हे मीही ऐकलं नाही. म्हणजे तू तर नसतील. मग तू नॉर्मल दमशराज काय फोड कर त्याची. हिंदी खालीच असते ना. हे तर बोललाच तू काय. तू जा, तू जा, तू जा. हां, हे काय आहे? नाक कापणं, नाक काटणं, नाक काट दी. पण गाणं मराठी आहे की हिंदी आहे? हिंदी आहे, मी बोललो. अच्छा, म्हणजे आता ते तुझ्या नाक कटा दी मेरी. असं काय ते नाही आहे, हे विचित्र. गाणं माहिती तुला? माहिती आहे ना तुला गाणं? तेच गाणं आहे, पण त्यांनी पहिलं नाही दिलं, त्याने पुढचं दिलं. मुझे समझो ना तुम, हे भोली भाली दिलं असतं तरी कळलं असतं तुला. हो माय गॉड, ही इज फॉलोइंग द कंटिन्युटी गाईज.
आम्हाला सवय झाली आहे. हिंदी, इंग्लिश, मराठी सोपं. थांब ना. आला होळीचा सण लई भारी चल ना, ह्याला सगळी सोपी गाणी आली आहेत. आणि सीडने मस्त मास्टरमाइंड गेम केलाय. मला त्याने गाण्याचं स्टार्ट आणि एंड न देता मधलंच काहीतरी दिलेलं. एवढं छान असं मी ऍक्ट करतोय. हे बघ, तू कितीही छान अभिनय केला तरी मी ओळखतोय. आता ना हे पण काहीतरी भन्नाट आहे गाणं. नाही जमेल तुला, थोडा प्रयत्न कर. इझी आहे का? हिंदी. हां. रंग बरस शर्ट. त्याने केलं रंग होळी. हां. लाल गुलाल. हां. होली गुलाल. होली गुलाल उडाव. बऱ्यापैकी तूच गेलाय तो. होली गुलाल उडाव. होली में उडे रे गुलाल. मी एवढं पण केलं. मला नाही माहित आहे का. होली में पुढे काय गाणं? होली में उडे रे गुलाल असं विलासवरी असं काहीतरी ते गाणं आहे. आठवलं. सो अशा प्रकारे कोण जिंकलंय? हाच. ओळखण्यात मी, करण्यात हा. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि गेल्या इतक्या महिन्यांमध्ये तुम्ही जसं आमच्यावर प्रेम दाखवलेलं आहे तसंच प्रेम आमच्यावर या होळीच्या रंगांसारखं बहरू द्या आणि साथ देत राहा आमची. आणि आम्ही प्रॉमिस करतो की आम्ही जसं तुम्हाला एंटरटेन करतो आहे तसंच एंटरटेन करत राहू. आणि हॅपी होळी. येस, माझ्याकडनंही आणि आमच्या संपूर्ण प्रेमाची गोष्ट या परिवाराकडनं तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आत्तापर्यंत जसं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हा सगळ्या कलाकारांवर, आमच्या पूर्ण टीमवर आहे तसंच नेहमी कायम असू दे. आणि येस, या सिरियलद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे पोहोचणार आहोत आणि ह्याच्यात बरेच ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला बघायला मिळतील. सो येस गाईज, हॅपी होली. हॅपी होळी.